हॅलो हाय नमस्कार श्रोते हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपण आपल्या आचार्य 90 FMच्या स्टुडिओमध्ये नेहमीच अनेक मान्यवरांना बोलवत असतो. वेगवेगळे उपक्रम आपल्या आचार्य 90 FMच्या माध्यमातून राबवत असतो. नुकताच नवविधा ह्या कार्यक्रम आपण सादर केला होता आणि यानंतर आता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दी वर्षानिमित्त आपण विशेष कार्यक्रम इथे राबवत आहोत. आणि हा जो विशेष कार्यक्रम आहे यामध्ये आपण अहिल्याबाईंचं जे काही संपूर्ण जीवन होतं किंवा अहिल्याबाईंनी कशा पद्धतीने रयतेसाठी काम केलं, केवळ जनतेचा विचार केला आणि कशा पद्धतीने त्यांनी धार्मिक जी आपली संस्कृती आहे किंवा कशा पद्धतीने त्यांनी राजकीय दृष्ट्या त्यांचा स्वभाव, त्यांचं वागणं किंवा त्यांचे निर्णय घेण्याची क्षमता, या सगळ्या गोष्टी, हे त्यांचे पैलू कसे होते, या सगळ्या गोष्टी जाणून घेत आहोत. आणि मला अतिशय आनंद होतोय की ह्या आमच्या सिरीजला तुम्ही खूप उदंड असा प्रतिसाद देत आहात आणि नक्कीच तुम्हाला अजून पुढचेही जे काही यामध्ये असणारे पॉडकास्ट आहेत ते तुम्हाला आवडतीलच, यात काही शंकाच नाही. तर आज आपल्यासोबत आजच्या आपल्या या विशेष उपक्रमामध्ये आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सौ नम्रता मंजिरे मॅडम बद्दल सांगायचं झालं तर आमच्याच महाविद्यालयाचा अर्थात NG आचार्य DK मराठे कॉलेजच्याच त्या PNG सेक्शनमध्ये हेड क्लार्क म्हणून कार्यरत आहेत. आणि कलारंग जी आपली संस्था आहे ती कलारंगमध्ये किंवा आपल्याच महाविद्यालयाच्या इतर सर्व उपक्रमांमध्ये प्रत्येक गोष्टींमध्ये आवर्जून लक्ष देणाऱ्या मॅम अशा आहेत. आणि आज स्वतः त्या रेडिओमध्ये सुद्धा आज आपल्याला एक वक्त्या म्हणून लाभलेल्या आहेत. नम्रता मॅम, तुमचंच आपल्याच हक्काच्या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. श्रोते हो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अहिल्याबाई यांचं कार्य किंवा आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये त्यांच्याबद्दल वाचलेलं आहे, पण इतिहासाच्या पुस्तकामध्ये केवळ अगदी काही मोजक्या शब्दांमध्ये आपण त्यांच्याविषयी पाहिलंय, वाचले किंवा ऐकलंय. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे जसे पुरुषांमधले उत्तम राजे होते, तसेच अहिल्या देवी ह्या स्त्रियांमधल्या उत्तम राज्यकर्त्या होत्या. त्यांच्या चांगल्या बुद्धीचे, चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरणही देता येऊ शकतं. अशा अहिल्याबाई ह्या एक महान स्त्री होत्या आणि त्यांच्याविषयीच आता आपण जाणून घेणार आहोत. महेश्वराची ही देवी कशी होती, हा जो लेख आहे नम्रता मॅडम आता आपल्या पुढे सादर करतील. नमस्कार. महेश्वराची देवी आपल्या काठावरील अवघा परिसर पावन करणाऱ्या नर्मदा नदीच्या विशाल पात्राला मध्य प्रदेशातील महेश्वर येथे सुबक देखण्या घाटाचा अलंकार घातलेला आहे. या घाटाच्या पायऱ्यावर निवांत बसून तिथली प्रसन्नता अंतःकरणात भरून घ्यावी असे येथे येणाऱ्या प्रत्येकालाच वाटतं. या प्रसन्नतेला घाटावरच्या कोरीव कामाने युक्त अशा शिवमंदिरामुळे भक्तीचे कोंदण मिळते. महेश्वर नगरातील सर्व सुंदर ऐतिहासिक वास्तूंवर पुण्यश्लोक अहिल्याबाईंचा ठसा जाणवतो. त्या स्थळी पाऊल ठेवताच लोकमाता अहिल्याबाई होळकरांचे नाव मोठ्या श्रद्धेने सर्वांच्या ओठावर येते. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी एका अत्यंत साध्वी पण कर्तृत्वान स्त्रीची कहाणी तो नर्मदेचा घाटच आपल्याला सांगतोय असे वाटते. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा गावी धनगर समाजातील मानकोजी व सुशीलाबाई शिंदे यांच्या घरी 31 मे 1725 या मंगलदिनी अहिल्याबाईंच्या रूपाने एका लखलखीत तारकाच अवतरली. तिची तीक्ष्ण बुद्धी आणि वागणुकीतील समज पाहून मानकोजी यांनी अहिल्याबाईंसाठी घरच्या घरी तिच्या शिक्षणाची व्यवस्था केली. मानकोजींची परिस्थिती सर्वसामान्य असली तरी त्यांच्या घरी सुसंस्काराचे वैभव होते. त्यामुळे निर्भय व तेजस्वी वृत्तीची असूनही अहिल्याचे बोलणे चालणे विनम्र व सौजन्यपूर्ण होते. ती बालवयापासूनच मोठ्या निष्ठेने शिवाची उपासना करीत होती. माळव प्रांताचे पेशव्यांचे सुभेदार मल्हारराव होळकर यांनी एकदा अहिल्याला पाहिले. तिचा तडफदार पण नम्र स्वभाव त्यांना खूप आवडला आणि त्यांनी आपला एकुलता एक मुलगा खंडेराव याच्यासाठी मानकोजी शिंदेजवळ अहिल्याला मागणी घातली आणि महाराष्ट्राची गुणीकन्या होळकर घराण्याची सून झाली. त्या काळचा समाज स्त्री शिक्षणाचा विशेष विचार करणारा नसूनही अहिल्याबाईंच्या पिताश्रीप्रमाणेच त्यांचे ससूर मल्हाररावांनीही अहिल्याबाईंच्या शिक्षणाकडे लक्ष पुरवले. त्यांनी तर अहिल्याबाईला तत्कालीन मोडी भाषेत लिहायला वाचायला तर पारंगत केलेच, शिवाय दरबारी कामकाजाचे स्वरूप समजावून घेणे, काटेकोर हिशोब करणे, घोड्यावर बसणे, दांडपट्टा फिरविणे,
युद्धाचे तसेच राजकारणाचे धडे गिरविणे, सरकारी पत्रव्यवहार करणे, न्यायनिवाडा करणे याचेही प्रशिक्षण दिले. या सर्वात अहिल्याबाई एकदम वाकबगार झाल्या. हिऱ्याला पैलू पडले. एकंदरीत राजकीय तसेच सामाजिक परिस्थितीकडे अहिल्याबाई विलक्षण जाणकार नजरेने बघू लागल्या. मल्हारराव मोहिमेवर गेले असता त्यांना पैसा, फौज, तोफा, रसद पोचविण्याचे कामातही अहिल्याबाई जातीने लक्ष घालीत. अहिल्याबाईंना एक पुत्र व एक कन्या होती. मुलाचे नाव मालेराव तर मुलीचे नाव मुक्ता ठेवले होते. अहिल्याबाईंचे पती खंडेराव हे एका युद्धात मारले गेले. त्या काळच्या रिवाजाप्रमाणे अहिल्याबाई सती जाण्यासाठी तयार झाल्या. पण आता माळव्याच्या रयतेला तुझ्या चोख व वत्सल राजकारभाराची नितांत गरज आहे असे सांगून मल्हारराव व त्यांच्या पत्नी गौतमाबाई यांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. त्यांचे म्हणणे मान्य करून अहिल्याबाई विरक्तपणे पण दक्षतेने राज्यकारभारासाठी तयार झाल्या. आता केवळ प्रजेच्या हितासाठीच जगायचे असा त्यांनी निश्चय केला. राज्याला सद्धर्माचे अधिष्ठान हवे. प्रजेच्या सर्व गरजा समत्वाने पूर्ण करणाऱ्या, त्यांचे संरक्षण करणाऱ्या राज्यकर्त्याला प्रजाही आनंदाने साथ देते हे अहिल्याबाईंच्या मनी पक्के ठसवले होते. मल्हारराव पुत्रशोकात आहेत, त्यामुळे त्यांचे आता राज्याकडे जास्त लक्ष नाही अशा समजुतीने राज्यात भिल्ल पेंढारींनी त्रास द्यायला सुरुवात केली. ते यात्रेकरूंची, व्यापाऱ्यांची लूट करू लागले. या लुटीत सरदारही सामील झाले होते. अहिल्याबाईंना हे सहन होणे शक्य नव्हते. वीज कडाडावी तशा त्या सरदारांवर कडाडल्या. त्या सरदारांच्या प्रदेशात प्रजेला लुटले जाईल, त्या सरदारांची सरकारकी काढून घेतली जाईल अशी सरदारांना त्यांनी पत्रे लिहिली. त्यामुळे सगळेच एकदम ठिकाण्यावर आले. अहिल्याबाईंनी त्यावेळी मोठ्या धाडसाने जाहीर केले की जो कोणी या लुटारू भिल्लांचा, पेंढाऱ्यांचा पक्का बंदोबस्त करेल तो माझा जावई होईल. यशवंतराव फणसे या शूर तरुणाने ही कामगिरी स्वीकारली. त्याने लुटारू भिल्लांचा व्यवस्थित बंदोबस्त केला. त्याचे लग्न मुक्ताशी झाले. तो अहिल्याबाईंचा जावई झाला. या प्रसंगात अहिल्याबाईंनी प्रजाहित दक्षता वर दिसून येतेच, पण त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व, कर्तव्य कठोर स्वभाव लक्षात येतो. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईंनी इंदूर सोडून आपली राजधानी महेश्वरला हलविली. पुराणकाळी महिष्मती नाव असलेले गाव शिवाचे निवासस्थान म्हणून महेश्वर झाले. हे गाव, या गावाला नर्मदेच्या रूपाने आणि शिवमंदिराने लाभलेले पावन वलय अहिल्याबाईंनी ओळखले. या छोट्याशा नगरीचा उत्तम विकास होऊ शकतो असा विचार त्यांनी केला. महेश्वरच्या विणकरी लोकांच्या अंगी असलेले कसबही त्यांनी जाणले आणि मग इंदूरहून महेश्वरला येऊन या नगरीला त्यांनी आपल्या संस्थानाची राजधानी केले. अहिल्याबाईंचा पुण्यमय परिस्पर्श महेश्वरला झाला. त्यामुळे महेश्वर मोठे धर्मक्षेत्र तसेच व्यापारी क्षेत्रही बनले. येथील कारागीर, विणकर, मजूर, कलावंत, साहित्यिक अशा गुणीजनांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करून त्यांच्यासह महेश्वराचाही सांस्कृतिक विकास घडवून आणला. अहिल्याबाईंनी महेश्वराच्या सर्व शिवमंदिरांसह इतरही देवतांच्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. नवीन बांधकामही केले. भारताच्या विविध भागातून विद्वान दशग्रंथी ब्राह्मणांना या नगरात कायम वस्ती करण्यास बोलावले. त्यांच्या योगक्षेमाची उत्तम व्यवस्था लावून दिली. पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या वास्तव्यामुळे आणि कर्तबगारीमुळे महेश्वरी नगरीचा चेहरा मोहराच पालटला. त्याला दिव्य झळाळी प्राप्त झाली. वा, म्हणजे एकंदरीत महेश्वराची देवी का म्हटलेलं आहे तर एकंदरीत ह्या लेखावरून, म्हणजे या लेखामध्ये सर्वच गोष्टींचा समावेश आहे आणि तुम्ही उत्तम पद्धतीने तो सगळ्या श्रोत्यांसमोर आणलात. म्हणजे त्यांचं अगदी बालपण ते त्यांचा विवाह, त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या सासऱ्यांनी किंवा त्यांच्या सासरच्या लोकांनी कशा पद्धतीने सती जाण्यापासून वाचवलं आणि हा पुढचा जो काही प्रवास होता त्यांचा तो केवळ आणि केवळ जनतेसाठी होता, रयतेसाठी होता
आणि त्यांनी कशा पद्धतीने युक्ती आणि शक्ती या दोघांचा वापर करून आलेल्या संकटांना सामोरं गेल्या, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या लेखामध्ये घेतला. जाता जाता मी तुम्हाला इतकंच सांगेन, आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्यादेवींनी रयतेचे मन जिंकले. नाना फडणवीसांसकट अनेक उच्च धुरीण आणि माळव्यातील लोकांसमोर त्या एक दिव्य अवतार होत्या. त्या आजतागायतच्या सर्वात शुद्ध व उदाहरण देण्याजोग्या शासक होत्या. अलीकडच्या काळातील चरित्रकार अहिल्यादेवींना तत्वज्ञानी राणी असे संबोधतात. यांचा संदर्भ बहुतेक तत्वज्ञानी राजा भोज यांच्याशी आला असावा. तर अशा या महान आपल्या सगळ्यांची आपण राणी म्हणून ज्यांच्याकडे पाहतो अशा अहिल्यादेवी मातेला आमचा त्रिवार अभिवादन. आणि आजच्या या वेगळ्या सत्रामध्ये, आपल्या वेगळ्या उपक्रमामध्ये मी आरजे कोमल नम्रता मंजिरे मॅडम सोबत इथेच तुमची रजा घेते. आमचा जो विशेष उपक्रम आहे स्मरण अहिल्यादेवी, हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतोय, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि त्याचबरोबर सोशल मीडियावरती अर्थात इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर सगळीकडे आचार्य 90 FM ला फॉलो करा. युट्यूबवरती सुद्धा हे पॉडकास्ट जे आहे ते लवकरच प्रदर्शित होईल, त्यावरती सुद्धा आनंद घ्या. आणि कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. आचार्य